श्री गुरुदेव दत्त. तर खूप लोकांना अनुभव आलेलाच आहे, की शिवदत्त महाराज हे दत्तांश आहेत का नाही? ते खूप लोकांना शंका होती. त्या लोकांना पण अनुभव आलेला आहे. शिवदत्त महाराजांबद्दल मला जे अनुभव आलेला आहे, ते मी शेअर करणार आहे. तर शिवदत्त महाराज काय आणि दत्त महाराज काय एकच आहेत. शिवदत्त महाराजांचं नामस्मरण नाही केला तरी दत्त महाराजांचं नामस्मरण केलं तरी दत्त महाराजांनाच पोचते. हे मला अनुभव आलेला आहे. कारण मी जेव्हा मोराळेला जाऊन आल्यानंतर फक्त मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करत होते. तर मी शिवदत्त ओम शिवदत्ताय नमः हे करत नव्हते. तर तिथे जाऊन आल्यानंतर माझं न चुकता नामस्मरण चालूच आहे आणि तिथून आल्यानंतर मी दत्त नामस्मरण करत होते. शिवदत्त महाराजांचं मी नामस्मरण करत नव्हते. तर झालं असं मोराळेला जाऊन आल्यानंतर एक 7-8 महिन्यानंतर आम्ही परत गेलो. तिथे गेल्यानंतर आरतीला मला संचार झालेला आणि त्यावेळी जे काही झालं ते मी नंतर बघितले आणि ते त्यांच्या म्हणजे यूट्यूब चॅनलवर आहे मोराळेच्या. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं की दत्त महाराज म्हणजे शिवदत्त महाराज हे दत्त महाराजच आहेत. मला कधी तसं संशय नव्हता, शंका नव्हती. शिवदत्त महाराज हे दत्त महाराज अंश आहेत का नाही? अंश आहेतच हे मला पटलं होतं आणि मला विश्वास होता, अजून पण आहे. पण मला ते अनुभव आलेला आहे, की शिवदत्त महाराजांचं नामस्मरण मी करतच नव्हते. तरी माझ्यामध्ये 12 आसुरी शक्ती होते. त्याच्यातील 6 आसुरी शक्ती हे शिवदत्त महाराजांनी घालवलेले आहेत. स्वतः आसुरी शक्तीच सांगितली की शिवदत्त महाराज मुक्ती दिलेल्या आहेत म्हणून 6 आसुरी शक्ती गेलेत आणि 6 आहेत असं आसुरी शक्तीच त्याच्या स्वतःच्या तोंडून सांगितलं की शिवदत्त महाराजांनी हे कार्य केलेलं आहे म्हणून. आणि शिवदत्त महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेलं ते आत्ता व्हिडिओ बघितल्यानंतर मला अजून पण ते खूप म्हणजे छान वाटते आणि अंगावर काटे येतात. शिवदत्त महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलं. मी कधीच न विसरणारी ते अनुभव आहे. आता तुम्हीच विचार करा, की मी अगोदर मोराळेला जाऊन आल्यानंतर फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण 1 तास करत होते. आता मी ओम शिवदत्ताय नमः 11 वेळा करते अगोदर. मग मी नामस्मरण चालू करते. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी विचार केला, की म्हणजे मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं करत होते. मी ओम शिवदत्ताय नमः हे करत नव्हते. तरीसुद्धा शिवदत्त महाराजांनी कार्य केलं आणि 6 आसुरी शक्तीनं घालवले म्हणजे ते दत्त महाराजच आहेत. आता आपण आता नामस्मरण करतो ते शिवदत्त महाराजांचं काय आणि दत्त महाराजांचं काय एकच. दोघं एकच आहेत. हे मी अनुभवलेलं आहे. शिवदत्त महाराज हे खरंच दत्त अंश आहेत. शिवदत्त महाराजांनी माझ्यातले 12 असुरशक्तीपैकी 6 असुरशक्ती घालवले आणि तेव्हा ते व्हिडिओ बघितल्यानंतर तेव्हापासून मी अगोदर 11 वेळा ओम शिवदत्ताय नमः चालू केले. आत्तापर्यंत अजून चालूच आहे. पण एक गोष्ट कळाली की शिवदत्त महाराज हे दत्त महाराजच आहेत. आता सगळ्यांना माहितीच आहे की विष्णू अवतार कृष्ण कसं होते, बालीला होऊन गेलं ते बालीला अजून पण आठवतोय. आता कृष्ण म्हटल्यानंतर विष्णू अवतार. मला ते शब्दात सांगता येईना तसं कृष्णासारखंच दत्त महाराजांचा अवतार म्हणून शिवदत्त महाराज आहेत. आत्ता आपण बघतोय त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय. म्हणजे खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत. ज्या लोकांना तसं शंका असेल, वाटत नसेल त्यांचं माहीत नाही. पण जे अनुभवलेले आहेत, मला जे अनुभव आलेला आहे, आमच्यासाठी ते दत्त महाराजच आहेत. आणि तुम्हा कुणाला पण असं काही अनुभव असतील तर मोराळेला पण पाठवा आणि मला पण पाठवा. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, लोकांचं कल्याण होऊ द्या, लोकांना पण मार्ग मिळू द्या, एवढंच माझं मत आहे. श्री गुरुदेव दत्त.